नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला कुर्ल्यामधली बातमी। कुर्ला अपघाताला नेमकं जबाबदार कोण? बस चालक की बेस्ट प्रशासन, असा सवाल आता उपस्थित होतोय। कुर्ला बस अपघातासंदर्भात पोलीस तपासामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे। चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता, असं पोलिसांचं म्हणणं आहे। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। कुर्ला बस अपघात पोलीस तपासामध्ये नेमकं काय समोर आलंय आतापर्यंत? तर चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता। पोलीस तपासामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू झाल्याची पोलिसांची माहिती आहे। चालक लहान गाड्या चालवायचा, मोठ्या गाड्यांचा अनुभव चालकाला नव्हता, असं पोलिसांचं म्हणणं आहे। 1 डिसेंबरपासून कामावर रुजू झाल्यावर बस चालवायला त्यानं सुरुवात केली। बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, चालकानं मद्यपान केलं नव्हतं। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। पोलीस तपासातून ही माहिती समोर आली आहे। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये आता नवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। आरोपी संजय मोरे जो बस चालक आहे तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। आज त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहेत। मात्र रात्री अपघातानंतर जेव्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली होती। त्यावेळी त्यानं कुठल्याही पद्धतीचं मद्यपान किंवा नशा केल्याचं समोर आलेलं आहे। शिवाय बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, तर बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे एलबीएस रोडवरती हा भीषण अपघात झाल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। जेव्हा पोलीस आरोपीची चौकशी करत होते, चालकाकडे चौकशी करत होते, त्यावेळी तो 1 डिसेंबरपासून या कामावरती रुजू झाल्याचं त्यानं सांगितलेलं आहे। शिवाय त्याला याआधी कुठल्याही पद्धतीची मोठी वाहनं चालवण्याचा अनुभव नव्हता, तरीही त्याला कामावर घेण्यात आल्याचं सुद्धा चौकशीमध्ये समोर आलेलं आहे। अनुभव नसताना जे काही निकष असतात ड्रायव्हर नेमण्याचे, ते त्यांचं तंतोतंत पालन झालं होतं का, हा एक मोठा प्रश्न आता बेस्टच्या प्रशासनाकडे उत्तर देण्यासाठी आहे। आणि त्यामुळे येत्या काळात कशा पद्धतीचं चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संजय मोरे आणि सिद्धार्थ मोरे हे दोघं जण, संजय मोरे ड्रायव्हर होता, सिद्धार्थ मोरे हा कंडक्टर त्या बसमध्ये होता आणि जवळपास 50 ते 60 प्रवासी होते। आणि पोलिसांच्या समोर ही बस वेगाने मार्केटमध्ये घुसलेली होती, कारण बंदोबस्ताला गस्तीवरती असणारे पोलीस कर्मचारी सुद्धा यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांच्या समक्ष ही बस जोरानं मार्केटमध्ये घुसताना दिसली। अनेक वाहनांना तिने उडवलं। त्याचबरोबर जे पादचारी होते किंवा रस्त्यावरून जाणारी जी लोक होती ती सुद्धा यामध्ये गंभीर जखमी झाली। आतापर्यंतची अधिकृत माहिती जर पाहिली तर 7 लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल करून संजय मोरेला अटक केलेली आहे। आज त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहेत। मात्र कुठल्याही पद्धतीचा अनुभव नसताना मोठी वाहनं चालवण्याचा, छोटी मोठी वाहन चालवणारा माणूस कंत्राटी पद्धतीनं बेस्टच्या पदावरती चालक म्हणून कशा पद्धतीने आला, हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। त्यामुळे आज त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याची पोलीस कोठडी मागण्यासाठी पोलीस या सगळ्या बाबी कोर्टामध्ये ठेवतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण ड्रायव्हरची नियुक्ती करताना त्याचे जे निकष असतात ते पालन अत्यंत आवश्यक असतं आणि त्यामुळे त्याचं पालन या ठिकाणी झालेलं होतं का, संजय मोरेची नेमकी नियुक्तीच कशी झाली, आणि जर त्याला कंत्राटी पद्धतीवरती घेण्यात आलेलं होतं तर त्यामध्ये जो क्रायटेरिया होता तो फॉलो करण्यात आलेला होता का, असे अनेक प्रश्न जे आता निर्माण झालेले आहेत त्याची सुद्धा चौकशी येत्या काळामध्ये पोलिसांकडून केली जाणार आहे। मात्र आतापर्यंत आपण पाहतोय की 50हून अधिक लोक यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यापैकी काही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, उपचार सुरू आहेत। मुंबईतलं भाभा रुग्णालय असेल, सेव्हन हिल रुग्णालय असेल, शिवाय आजूबाजूचे काही रुग्णालय आहेत तिथे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। यामध्ये 4 पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झालेले आहेत आणि गाड्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। जवळपास 40 ते 50 वाहनं जी त्या रस्त्यावरती होती त्या सगळ्या वाहनांना या बसनं धडक दिलेली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या एका कमानीला जाऊन बस ज्यावेळी धडकली तेव्हा ती थांबलेली होती। मात्र या दरम्यान जवळपास 500 मीटरच्या अंतरावरची जी काही लोक होती किंवा गाड्या होत्या त्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे, ते जखमी झालेले आहेत। सध्या कुर्ला पोलिसांकडून या सगळ्या प्रकाराचा तपास सुरू आहे। मात्र संजय मोरेच्या बाबतीमध्ये या ज्या काही बाबी आहेत त्या अत्यंत धक्कादायक आहेत आणि पोलीस चौकशीमध्ये समोर आलेल्या आहेत। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।